मित्रांनो, सोयाबीन हे 30 ते 35 दिवसात झालंय आणि या अवस्थेत मित्रांनो जागी-जागी, कुठे-कुठे सोयाबीन पिवळं पडलंय. तर मित्रांनो, हे सोयाबीन पिवळं का बरं पडलंय? याची कारणे काय आहेत? आणि यावरती उपाय काय केलं पाहिजे? आज व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी केदार गिराम. आज नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सोयाबीन या अवस्थेमध्ये 30 ते 35 दिवसाच्या अवस्थेमध्ये सोयाबीन कुठे-कुठे पिवळं पडतं. त्यामध्ये मित्रांनो पिवळे पडण्याची कारणं भरपूर आहेत. तसंच जास्त ओलावा असलेलं ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडलाय, तर त्या ठिकाणी मित्रांनो सोयाबीन तिथे पिवळं पडू शकतं. आणि तसेच दुसरं कारण म्हणजे खोडमाशी. खोडाला ज्याकडून खोडकीड लागते, खोडमाशी लागते, तर त्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्या प्लॉटला, आपल्या शेतीला म्हणजे पिवळेपणा दाखवू शकतो. कारण की ते झाडं मर अवस्थेत असतं. त्या अशा अवस्थेत देखील आपल्याला सोयाबीन पिवळं दाखवू शकतं. तसंच तिसरं कारण सोयाबीन पिवळं पडण्याचं मित्रांनो, सोयाबीनमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता. या कमतरतेमध्ये देखील सोयाबीन आपलं हे पिवळं पडू शकतं, पिवळं दिसू शकतं. तर मित्रांनो, आणि चौथं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे येलो मोजॅक. तर हा येलो मोजॅक काय असतो मित्रांनो? हा एक प्रकारचा व्हायरस आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर हा व्हायरस स्पर्शजन्य आहे. जेणेकरून ह्या झाडाला, त्या झाडाला जसा स्पर्श वाढेल तसं मित्रांनो हा पूर्ण प्लॉटवरती पसरत जातो. या औषधावरती मित्रांनो काही ऑप्शन नाही, त्याला काही याला उपचार नाही. पण जे काही व्हायरस वाढतो, या व्हायरस हा माशीमुळे वाढतो म्हणतो. जी काही आपली पांढरी माशी आहे, या पांढऱ्या माशीमुळे आपल्याला पिवळेपणा हा रोखायचा आहे. तर ह्या पांढऱ्या माशीला आपल्याला सर्वात आधी मारावं लागेल, तरच आपलं पिवळेपणा थांबेल. तर ही झाली मित्रांनो कारणे. तर आता आपल्याला यावरती उपाय काय केलं पाहिजे, जेणेकरून आपलं सोयाबीन हिरवेगार आणि टवटवीतपणाने दिसेल आणि जे काही आपली पॉलिनेशन क्रिया होणार आहे, म्हणजे फुलावस्था येणार आहे, तर ह्या फुलावस्थेमध्ये आपलं सोयाबीन रेडी राहील. तर मी तुम्हाला आज उपाय सांगतो त्यावरती. ज्या ठिकाणी, ज्या परिसरात म्हणजे चवळ लागण्याच्या अवस्थेत जी काही आपली जमीन असते, काळी जमीन, त्या जमिनीमध्ये हा पिवळसरपणा थोडाफार जास्त दिसू शकतो. कारण की तिथे पाणी साचून असल्यामुळे मित्रांनो, जे काही आपली सोयाबीनची मुळं असतात, ह्या मुळाला चांगल्या प्रकारे ऑक्सिजन भेटत नाही व हे मुळं कुजायला लागतात. तर या कारणामध्ये देखील आपलं सोयाबीन त्या जागी पिवळं पडू शकतं. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक उपाय करायचा आहे. अमोनियम सल्फेट हे जे काही खत मिळतं, तर या खताचा जिथे आपले सोयाबीन पिवळं पडले, तिथे तुम्ही स्प्रे करू शकता किंवा हाताने थोडंफार फेकून तिथे आपल्याला पर्याय करता येतो. आणि सोयाबीन पिवळं पडण्याचं कारण दुसरं म्हणजे मित्रांनो खोडमाशी. तर या खोडमाशीचा विलाज म्हणजे जे काही आपण पहिल्या फवारणीमध्ये कीटकनाशक वापरणार आहोत, तर मित्रांनो त्या कीटकनाशकामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे. तुम्ही तिथे आलिका पण घेऊ शकता किंवा क्लोरोफायरिपास 7 मित्रांनो हे घटक असलेलं घेऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर तुम्ही ज्या प्लॉटमध्ये पहिल्या फवारणीमध्ये जर कीटकनाशक नाही घेतलं, तर त्या ठिकाणी मित्रांनो हे जे काही पिवळेपणा जास्त वाढलेला आहे मित्रांनो, जे काही खोडमाशी आहे, तर हे खोडमाशी जास्त पसरते. यासाठी आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीमध्ये, या दोन्ही फवारणीमध्ये कीटकनाशक घेणं कंपल्सरी आहे. तिसरं कारण म्हणजे अन्नद्रव्याची जी काही कमतरता आहे आपल्या झाडामध्ये, तर ती कशी दूर करायची? तर ह्या पिवळेपणाचं कारण म्हणजे आपल्या झाडामध्ये झिंक आणि मॅग्नेशियम हे दोन्ही घटक जर कमी झाले, तर मित्रांनो तिथे देखील आपलं सोयाबीन पिवळं दिसू शकतं. तर याला मित्रांनो आपल्या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला एक झिंक घटक ॲड करायचा आहे आणि मॅग्नेशियम हे घटक ॲड करायचे आहे. सर्वात उत्तम पर्याय मित्रांनो या फवारणीमध्ये तुम्ही एक तुम्ही कॅल्शियम मॅक्स असलेलं, तुम्ही जे काही मायक्रोन्यूट्रंट असलेलं मिक्स घटक असलं, तर या घटकाचा उपयोग करू शकता. तुम्ही कॉम्बी वापरू शकता किंवा मायक्रोन्यूट्रंट घटक असलेले सगळे घटक असलेले तुम्ही त्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅक्सी असेल, हे घटक तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता. जेणेकरून आपलं सोयाबीन हे हिरवंगार टवटवीतपणे दिसेल. चौथं आणि सर्वात आणि महत्त्वाचं आणि सर्वात घातक म्हणजेच पिवळं पडण्याचं कारण म्हणजे येलो मोजॅक. तर हा एक प्रकारचा डिसीज आहे मित्रांनो, हा एक प्रकारचा रोग आहे, व्हायरस आहे. तर ह्या व्हायरसवर सध्या तरी औषध मित्रांनो उपलब्ध नाही आहे. पण जे काही ह्या व्हायरसचा प्रसार होतो ज्या माध्यमातून, जे काही माशा आपल्या एका झाडावर बसतात, त्या दुसऱ्या झाडावर पसरतात. जे काही आपलं कॉन्टॅक्ट पद्धतीने जे काही पसरणार आहे, तर यावरती आपल्याला आळा घालता येतो. तर ते कसं पसरतं मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. तर ह्या समजा या झाडाला येलो मोजॅक झालाय, तर या झाडावरती पांढरी माशी येऊन बसली आणि ती पांढरी माशी काय करते, या झाडावरती थोडंफार फार बसते आणि ती उठून दुसऱ्या झाडावरती बसते. कारण की इथे पांढरी माशी काय एका जागी बसत नाही, ते 2-3 झाडावर फिरते. तर ह्या झाडावर जर बसलं, जे काही त्या पांढऱ्या माशीच्या पायाला जे काही व्हायरस लागलेला असतो, तो व्हायरस ह्या झाडावरती, या पानावरती चिटकतो आणि काय करतो मित्रांनो, या चिटकल्यानंतर पूर्ण झाडाला देखील पिवळं करतो हा व्हायरस. हा व्हायरस अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये पसरू शकतो. तर याला वेळीत नियंत्रण करणं गरजेचं आहे, वेळीत आळा घालणं गरजेचं आहे. तर यासाठी मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशक हे घ्यायचंच आहे. चांगल्या कंपनीचं स्ट्रॉंग कीटकनाशक घ्यायचं आहे. तुम्ही सोलोमनचा वापर करू शकता. जे काही 2 घटक आहेत सोलोमध्ये, ते खोडमाशीला, अळीला, जे काही पान खाणारी अळी असेल, पांढरी असेल, खोड असेल, तर याला पर्याय तुम्ही तिथे सोलोमन वापरू शकता. तसेच तुम्ही आलिका देखील वापरू शकता पहिल्या फवारणीमध्ये. ते नाही मिळालं तर तुम्ही क्लोरोफायरिपास सायपरमेथ्रिन, जे काही सोयाबीनमध्ये गॅस निर्माण करतं, हा घटक वापरू शकता. तर तुम्हाला हे नाही मिळालं तर तुम्ही इमामेक्टिन बेंडाईट 5% घटक असलेला कुठल्याही कंपनीचं औषध तिथे कीटकनाशक वापरू शकता. ह्या कीटकनाशकामुळे आपले जे काही सोयाबीनवरती जी
पांढरी माशी प्रसार करणार आहे, तर त्या पांढऱ्या माशीला आपल्याला आळा घालता येतो, ती पांढरी माशी मारता येते. हा जो काही येलो मोझॅक आणि मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता, या दोन्हीमध्ये फरक कसं ओळखायचं? पानं जे दोन्ही घटकांमध्ये, दोन्ही प्रकारामध्ये पाने पिवळी पडतात. तर मित्रांनो, या दोन्ही कारणामुळे कोणाला येलो मोझॅक झाला आणि कोणाला मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता झाली ते कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो मी. झाड आहे मित्रांनो सोयाबीनचं, तुम्ही पाहू शकता. या सोयाबीनवरती तुम्हाला काय बघायला भेटतंय? कुठे कुठे पिवळसरपणा झालाय. सगळीकडे नाही झालाय, पण मधल्या जे काही आतला जो भाग पानाच्या, तर त्या आतल्या भागामध्ये पिवळपणा आहे. आणि जे काही आपली रेषा आहेत मित्रांनो, हा रेषा हिरवेगार आहेत. तर मित्रांनो, हा जो प्रकार आहे का नाही, तर हा प्रकार आहे मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता. या घटकामध्ये जर तुम्ही पिवळेपणा पडला असेल, तर मित्रांनो, जसं काही आपलं पान पिवळं पडले, फक्त भरमरात पिवळं पडले आणि रेषा जर हिरव्या असलेल्या, तर याला तुम्ही समजून जावा ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. आता आपल्याला जे काही येलो मोझॅक आहे, येलो मोझॅक कसं ओळखायचं तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, येलो मोझॅक हा माझ्या प्लॉटमध्ये सध्या अवेलेबल नाही. तुम्हाला दाखवलं असतं मी, कारण की त्वरितच त्याला आळा घालून पहिलेच कीटकनाशक मारून फस्त केलं. तर तुम्हाला मी फोटो दाखवतो. हा येलो मोझॅकचा फोटो आहे. तर अशा प्रकारे येलो मोझॅक दिसतो. येलो मोझॅक कसा दिसतो मी तुम्हाला सांगतो. जे काय आपलं सोयाबीनचं पान आहे, हे पान मित्रांनो पूर्ण पिवळं होत नाही. कुठेतरी एका जागेच आपल्याला ठिपका दिसतो. तुम्ही पाहू शकता, इथे ठिपका आहे, इथे ठिपका आहे. तर अशा ठिकाणी जागे जागी जर ठिपके असेल, तर तिथे तुम्ही येलो मोझॅक असेल. कारण की जे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे, तिथे फक्त पान पिवळं पडतं व रेषा हिरव्या राहतात. आणि येलो मोझॅकमध्ये मित्रांनो, रेषा पण पिवळ्या पडतात आणि पान पिवळं पडतं, जागी जागी ठिपके असतात. अशा दोन्हीमधला फरक आहे मित्रांनो. अशा असेल तुम्हाला पूर्ण माहिती कळाली असेल, पूर्ण माहिती समजली असेल आणि त्यावरती त्वरित उपाय करायचा, कसा उपाय करायचा हे तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, येलो मोझॅकला हा लवकरात लवकर आळा घालून त्याला कमी करा, कारण की पूर्ण प्लॉटमध्ये पसरला तर तुमचं उत्पादन हे झिरो होऊन जाईल. त्यासाठी लवकरात लवकर त्याला उपाय करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटलास मित्रांनो, आपल्या फ्रेंड्सला, आपल्या फार्मर ग्रुपला, शेतकरी मित्र ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला तिथे शेअर करा. धन्यवाद.